नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. तर मित्रांनो, आता फायनली तेजसला ही गोष्ट कळालेली आहे की दागिने जे होते ते आता कोणी सोडवलेत. त्याला वाटत होतं इतके दिवसांपर्यंत की दागिने मानसीने सोडवलेत, पण आता गीता बहिणीने त्याला सगळं खरं सांगितलं आहे. त्याचबरोबर आता तात्यांनी मानसीला हळदी कुंकवाला बोलण्याकरिता सूरजकडे एक चिठ्ठी लिहून दिली आहे. तर मानसीला कामावर जाताना पहिल्या दिवशी दहीसाखर मिळावं यासाठी तेजसने एक उत्तम कल्पना सुचवली आहे. तर दुसरीकडे नंदू काकांनासुद्धा आता तेजसची सगळी हकीकत कळाली आणि तेजसने नंदू काकांना स्वतःची मदत करण्यासाठी बोलवलं होतं. पण आता तेजसची सगळी हकीकत नंदू काकांसमोर आल्यानंतर नंदू काकासुद्धा तेजसवरती संतापतात. एकंदरीत सगळे मुद्दे आपण लक्षात घेतले तर आपल्याला ही गोष्ट कळते की आजचा एपिसोड हा खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे. त्यामुळे आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपल्या आजच्या या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग भागाला. तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे आता मानसी हिने तेजस जी गुलाबची कुंडी घेऊन आलेला असतो ती फोडलेली असते आणि आता ती ऑफिसला जायला निघालेली असते. आता रस्त्यात जात असताना अचानक कोणीतरी मागून मानसीची ओढणी पकडतं. आता मानसीला वाटतं की तेजसने माझी ओढणी रस्त्यात अशी पकडली आहे. मानसी प्रचंड संतापते आणि तेजसला म्हणत असते, तेजस प्रभू, ओढणी सोडा, माझी ओढणी सोडा सांगितलं ना मी. आता काही मागे जी व्यक्ती ओढणी धरून उभी असते ती मानसीची ओढणी सोडायला तयार नसते. आता मात्र मानसीचा राग हा खूप जास्त अनावर होतो आणि मानसी पटकन मागे फिरते. आता मानसी मागे फिरून बघते तर काय, तर तिच्यासमोर एक लहान मुलगी असते. आता त्या मुलीला बघून मानसी पटकन तिचा हात खाली घेते. ती मुलगी मानसीचा असा हात बघून घाबरते. ती विचारते, ताई तू आत्ता मला मारणार होतीस? त्यावर मानसी तिला सांगते, नाही गं बाळा. त्यावर लगेचच मानसी तिला विचारते, पण तू इथे काय करतेस? त्यावर ती मुलगी सांगत असते की मी ते सांगते तुला, पण त्या अगोदर तू डोळे बंद कर. मानसी म्हणते, डोळे बंद कशासाठी? त्यावर ती मुलगी म्हणते, अगं ताई कर ना गं. त्यावर मानसी म्हणते, बरं करते. मग ती मुलगी म्हणते, आता आ कर. त्यावर मानसी म्हणते, नक्की काय करायचं काय आहे तुला? त्यावर ती मुलगी म्हणते, ताई कर ना गं, डोळे बंद करून आ. त्यावर मानसी म्हणते, बरं, आणि मग ती डोळे बंद करून आ करते. त्यानंतर ती मुलगी तिला दही आणि साखर भरवते. आता दही साखर खाऊन मानसी डोळे उघडते आणि तिला जरा आश्चर्य वाटतं. ती विचारते, दही साखर? त्यावर ती मुलगी सांगते, हो, आज तुझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ना. चांगल्या कामाला बाहेर जाताना नेहमी दही साखर खाऊन जायचं असतं म्हणून. त्यावर मानसी तिला म्हणत असते, तुला कोणी सांगितलं हे? आणि सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांग, तुला काय माहीत आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे तो? कोणी सांगितलं तुला हे? त्याबरोबर लगेच आता ती मुलगी ही मानसीला एका दिशेने बोट दाखवत म्हणते, मला त्या दादाने सांगितलं. आता मानसी तिकडे बघते तर तिकडे दुसरं तिसरं कोणी नसून आपला तेजसच उभा असतो. आता तेजसकडे मानसी बघते आणि बघत राहते. तेजसचेही डोळे पाण्याने भरून आलेले असतात आणि मानसीचेही. मग आता ती मुलगी मानसीला सांगत असते, आणि ताई, दादाने असंही सांगितलं की जर ताईने एकदा माफ केलं तर प्रेमामध्ये परत काहीच चुकणार नाही, कुठलीच उदारी बाकी ठेवणार नाही. आता ती मुलगी मानसीला विचारते, ताई तू दादाला माफ केलंस का गं? आता मात्र मानसीकडे त्या मुलीच्या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं. ती निरुत्तर होते आणि मग त्या मुलीला ती थँक्यू म्हणते आणि लगेचच तिकडनं निघून जात असते. त्याबरोबर लगेच ती मुलगी धावत तेजसकडे येते आणि तेजसला विचारते, दादा ताईने माफ केलं का रे तुला? त्यावर तेजस त्या मुलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिला सांगत असतो, करेल. आणि मग आता ती मुलगी आणि तेजस दोघंही तिकडनं निघालेले असतात. आता तेजस हा थेट गीता बहिणीच्या घरी येतो
आता गीता वहिनी त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. तेजस पाणी, त्यावर मात्र तेजस नको म्हणतो. मग गीता वहिनी ही तेजसला म्हणत असते, तेजस भाऊजी, मानसीचा राग हा असा तसा नाही जाणार, खूप जास्त राग आला आहे तिला. तेजस म्हणत असतो, मला माहीत आहे वहिनी, मग त्यासाठीच तर प्रयत्न करतोय ना त्यांचा राग जावा म्हणून. त्यावर वहिनी म्हणत असते की तेजस भाऊजी, पण तुम्ही जे वागलाय ते खरोखर खूप चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही, त्याबरोबर लगेच तेजस म्हणतो, मला मान्य आहे ते वहिनी. त्यावर वहिनी म्हणत असते, तुम्ही खरं लपवण्यासाठी खोटं बोललात, ते सुद्धा आम्हा सगळ्यांबरोबर. मला ही गोष्ट मान्य आहे की तुम्हाला गायत्री वहिनीचे पैसे द्यायचे होते, म्हणून तुम्ही मानसीच्या वडिलांना फसवायला, त्यांच्याकडून पैसे मिळवायला तिकडे गेला होतात, आणि हे सगळं मी समजूनसुद्धा घेऊ शकते. पण भाऊजी, तुम्ही आम्हा सगळ्यांशी का खोटं बोललात, काय गरज होती? त्यावर तेजस म्हणतो, तुमच्या सगळ्यांशी? त्यावर लगेचच गीता वहिनी म्हणते, हो भाऊजी, आमच्या सगळ्यांबरोबर. तुम्ही मानसीचे जे गहाण ठेवलेले दागिने होते ते सोडवलेत आणि ते आम्हाला तिच्याच नावाने दिलेत. हे सगळं करण्याची तुम्हाला काय गरज होती? कशासाठी केलं हे सगळं? त्यावर मात्र आता तेजसला हे सगळं कळतं आणि तेजस म्हणतो, वहिनी एक मिनटं, मी ते दागिने सोडवलेले नाही आहेत. त्यावर मानसीला, गीता वहिनीला आता प्रश्न पडतो की काय, तुम्ही नाही सोडवलेत? त्यावर तेजस म्हणतो, नाही अगं, मी कुठून सोडवू ते दागिने? त्यावर गीता वहिनी म्हणते, म्हणजे तुम्ही तो सोडवले नाहीत? तर भाऊजी मला सांगा, मग तुमच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कोणाला माहीत होती की तुम्ही ते दागिने गहाण कुठे ठेवलेत किंवा गहाण ठेवलेत? त्यावर लगेच तेजस पटकन म्हणतो, मानसीच्या आई ना. त्याबरोबर लगेच आता गीता वहिनी म्हणते, मानसीच्या आईने दागिने सोडवले याचा अर्थ? पण मग त्यांनी मानसीलाच का सांगितलं नसेल दागिने सोडवल्याबद्दल? त्यावर तेजस म्हणतो, अगं नाही वहिनी, त्यांनीसुद्धा नाही सोडवलेले दागिने. किंबहुना त्यांनासुद्धा असंच वाटत होतं की मी ते दागिने सोडवले, त्या मलाच विचारत होत्या. त्याबरोबर लगेचच गीता वहिनी म्हणते, मग जर तुम्ही नाही दागिने सोडवलेले, मानसीच्या आईने दागिने नाही सोडवलेले, मग दागिने कुणी सोडवले? मला सांगा, तुम्हा दोघांव्यतिरिक्त कोणाला माहीत होतं या दागिन्यांबद्दल? नीट आठवा व्यवस्थित भाऊजी आणि मग सांगा. त्यावर तेजस म्हणतो, आम्हा दोघांशिवाय नंदू काकांना माहीत होतं हे सगळं. त्याबरोबर लगेच आता गीता वहिनी म्हणते, मग त्यांनी, त्याबरोबर लगेच तेजस म्हणतो, वहिनी तू एक काम कर, तू हे गुलाब सांभाळून ठेव, ही कुंडी, मी यातलं फूल लकीच्या आमच्या केसामध्ये मारणार आहे, हे घे. आणि मग आता तेजस हा गीता वहिनीच्या हातामध्ये ते रोपटं देतो आणि तिकडनं निघालेलं असतो. मित्रांनो, अजून तरी तेजसला माहीत नाही आहे की ते दागिने कोणी सोडवले, पण ज्यावेळेस तेजसला खरं कळेल त्यावेळेस काय घडेल, तुम्हाला काय वाटतं? मित्रांनो, एपिसोडमध्ये पुढे आपल्याला कळणारच आहे, त्यामुळे विदाऊट स्किपिंग एपिसोड पूर्ण पहा. तर आता मानसी ही ऑफिसला आलेली असते. ऑफिसचा पहिला दिवस असतो. इतक्यात आता मानसीच्या फोनवरती आभाचा फोन येतो. आता मानसी बघते तर आभाने फोन केला. मानसी विचार करते की आभाने काय एवढ्या सकाळीच फोन केला असेल, काय करू, उचलू की नको? नाही, उचलतेच. आता आभाचा फोन लगेचच मानसी पिक करते. आभाला ती म्हणत असते, आभा अगं असा अचानक कसा काय फोन केलास तू? त्याबरोबर आता पुढे मानसी म्हणत असते, सकाळची वेळ म्हणजे तुझ्या कामाची गडबडीची असेल नाही? बरं आभा, तू कर निवांत, मला मी ठेव फोन, मी जरा कामात आहे गं. त्यावर आभा म्हणत असते, वहिनी नको खोटं बोलूस माझ्याशी, मला कळलं आहे सगळं खरं, घरी जाऊन आले मी त्या दिवशी. वहिनी अगं, आपलं घर जोडून ठेवण्यासाठी तू किती प्रयत्न केलेस, किती काय काय केलंस, आणि आज तूच ते घर सोडून गेलीस. नको ना गं वहिनी, दादाच्या चुकीची शिक्षा आम्हाला सगळ्यांना का देतेस तू? नको, तू आम्हा सगळ्यांना हवी आहेस गं. आता आभा हे सगळं बोलत असताना रडत असते. तिला खूप भरून आलेलं असतं. मानसी ही आबाला सांगत असते, आभा, माझं तुम्हा सगळ्यांबरोबर असलेलं नातं कायम तसंच राहील, ते कधीच नाही तुटणार. पण आता मी तुझ्या दादाबरोबर त्या घरात नाही राहू शकत गं, नको उगाच. त्याबरोबर लगेचच आता पुढे मानसीला आभा म्हणत असते, अगं पण वहिनी. त्यावर मानसी म्हणते, आभा, तुझं नवीन लग्न झालं आहे की नाही? नवीन आहे तुझा संसार, त्याच्याकडे लक्ष दे तू. सगळं कसं छान आहे की नाही? आणि आता तुझं हळदी कुंकूही आहे, मग तू त्याचा विचार कर ना. ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींचा विचार नको करूस. आणि सगळ्यात महत्त्वाचा आभा, कधीच तुझ्या आणि विनीतच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस हा. त्याबरोबर लगेचच आता आभा ही मानसीला म्हणत असते, वहिनी तू येशील ना गं माझ्या हळदी कुंकवाला? आता तू येशील ना माझ्या हळदी कुंकवाला? असं आभाने विचारल्याबरोबर मानसी म्हणायला लागते, आभा ऐक ना, मला ना कोणीतरी बोलवतं आहे,
मी तुला नंतर करू आणि पटकन मानसी फोन कट करते. आता आभा नको वहिनी ऐकून घे बोलत असते, पण आभाचं मानसी काही ऐकत नाही. इतक्यात तिकडे शोभा येते. शोभा आभाला लगेचच स्वतःच्या समोर उभी करते आणि विचारत असते, काय गं काय झालं सांग लवकर. आमची मानसी घर सोडून गेली अशीच नाही जाणार ती. काय सगळ्या प्रभूने मिळून आमच्या मानसीचा छळ करायचं ठरवलंय की काय. त्यावर लगेचच काय घडलं तिकडे ते सांग मला, असं मामी आभाला खडसावतात. त्यावर आभा लगेचच मामींना सगळं काही खरं सांगून टाकते. मामी म्हणतात, अरे माझ्या कर्मा, तुला सगळं माहीत होतं तरी तू मला सांगितलं का नाहीस. त्याबरोबर लगेचच आता आभा ही सांगायला लागते, मामी मलासुद्धा ह्यातलं काही माहीत नव्हतं. मलासुद्धा काल मी ज्यावेळेस घरी गेले तेव्हा सगळं कळलं. त्यावर लगेचच आता इकडे शोभा म्हणायला लागते, जर मला आधीच माहीत असतं ना तर तुमच्यासारख्या घरातल्यांबरोबर मी नातेसंबंध जोडलेच नसते. असो, पण आता तू माझ्या मुलाला फसवण्याचा विचारही करू नकोस हा. नाही फसवणार ना माझ्या मुलाला. त्यावर आभा म्हणते, आई हो काय बोलताय तुम्ही. त्यावर शोभा म्हणत असते, माझ्यावर नाही आवाज चढवून बोलायचं, नजर खाली ठेव. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत असा विचार जरी केलास ना तरीसुद्धा दागिन्यांचाच काय तर एका साध्या साखरेच्या कणाचा सुद्धा तुझ्याकडनं हिशोब घेईन, कळलं का. त्यानंतर आभाचं तोंड सोडून लगेच शोभा तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे तात्या हे सूरजदादाला एक चिठ्ठी देतात आणि सांगत असतात की एक काम कर सूरज, ही चिठ्ठी मनुताईकडे घेऊन जा आणि तिला दे. त्याबरोबर तात्यांना आता सूरज विचारतो आणखीन काही. त्यावर तात्या म्हणतात, नाही ही चिठ्ठी वाचली की तिला समजून जाईल मला तिला काय सांगायचं ते. तर दुसरीकडे आता तेजस हा नंदू काकांना भेटायला आलेला असतो. नंदू काका हे चहा पित असतात. तेजस हा त्यांना म्हणत असतो, नंदू काका तुम्ही आमच्या लग्नाला असे अचानक कसे काय आलात. त्यावर लगेचच नंदू काका म्हणत असतात, खरं तर मला तुमच्या लग्नाच्या पत्रिकेची काही गरज नव्हती तेजस साहेब. त्यावर तेजस म्हणत असतो, माफ करा नंदू काका, खरंच लग्न एवढं आमचं काही गडबडीत होत होतं, एवढं सगळं पटकन झालं ना की तुम्हाला पत्रिका द्यायची आमंत्रण करायचं राहून गेलं. नंदू काका म्हणत असतात की नाही हो ठीक आहे, त्यात काय एवढं तेजसराव. त्यावर तेजस म्हणत असतो की मला सांगा तुमच्याबरोबर बाप्पा शेठसुद्धा होता ना, त्याला तुम्ही का घेऊन आलात आणि तुम्ही कसे आलात. त्याबरोबर लगेच आता नंदू सांगायला लागतो की मला शोभाने आमंत्रण दिलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की संपतरावांना ज्या ज्या लोकांनी डिवचले ना त्या सगळ्यांना आपल्या मनुताईच्या लग्नामध्ये घेऊन ये. त्या सगळ्यांना कळलं पाहिजे की आपल्या मनुताईचं लग्न किती थाट्या माट्यात आणि किती मोठ्या माणसाबरोबर पार पडलं ते. म्हणून मी घेऊन आलो होतो बाप्पा शेठला. अहो खरं तर मी अण्णासाहेबांच्या घरीसुद्धा गेलो होतो, पण त्यांना साहेब त्यावेळी बरोबर घरात नव्हते. मग काय बाप्पा शेठकडे गेलो आणि त्यांना मी स्वतः तुमच्या लग्नामध्ये घेऊन आलो होतो. आता शोभा मामीने मला निमंत्रण दिलं ही गोष्ट तेजसच्या लक्षात आलेली असते. तेजस म्हणतो, शोभा मामींनी निमंत्रण दिलं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, कुठेतरी पाणी मुरतं आहे. त्यावर लगेचच नंदू काका विचारायला लागतात, काय म्हणालात तुम्ही तेजसराव. आता मात्र तेजस हा नंदू काकांना काही सांगत नाही. मग तेजस हा नंदू काकांना विचारतो, मला सांगा दागिने तुम्ही सोडवलेत का मानसींच्या लग्नात आपण जे गहाण ठेवले होते ते. त्यावर नंदू काका म्हणतात, अहो मालक गेल्यापासून आता मी माझाच संसार कसा बसा चालवतो, मी कुठून दागिने सोडवणार साहेब, मला कुठे एवढं जमणार. त्याबरोबर तेजस म्हणतो, मग हे सगळं आपलं तिघांशिवाय व्यतिरिक्त कोणाला माहीत नव्हतं ना म्हणून विचारलं. त्यावर लगेचच नंदू काका म्हणायला लागतो की हो तेजस साहेब, पण मी नाही सोडवले ते दागिने आणि आता सध्या संपदा वहिनींचंही पोट हातावर आहे, त्यामुळे त्यांनीसुद्धा हे दागिने नसतील सोडवले, मला तर असंच वाटते. तर आता त्या दोघांना मानसी एकत्र बघते आणि लगेचच तिला खूप राग येतो. आता नंदू काका आणि तेजस बोलत असताना मानसी तिकडे येते. आता मानसीला बघून नंदू काका खूप जास्त खुश होऊन जातात. मानसी नंदू काकांना विचारत असते, नंदू काका ह्या माणसाला भेटायला तुम्ही इथे आलाय. त्यावर नंदू काका विचारतो, काय झालं मनुताई, तुम्ही दोघं एकत्र भेटलात, किती चांगली गोष्ट आहे. त्यावर मानसी म्हणते, नंदू काका त्याबरोबर लगेचच आता तेजस हा मानसीला म्हणत असतो, अहो लकीच्या ऐका ना माझं. मानसी ही लगेचच नंदू काकांना म्हणते, नंदू काका सांगा या माणसाला मला यांच्याशी काही बोलायचं नाही आहे ते. त्याबरोबर मात्र आता नंदू काकांना काही कळत नसतं मानसीचं आणि तेजसचं नेमकं काय सुरू आहे. नंदू काका हे तेजसला म्हणत असतात, तेजस साहेब नेमकं काय झालं आहे. त्यावर तेजस लगेच मानसीला म्हणतो, तुम्हाला माझं काही ऐकायचं नाही आहे ना, किंवा नंदू काकांचं तरी म्हणणं एकदा ऐकून घ्या.
नंदूकाका तुम्हाला जे माहीत आहे ते सगळ्यांना सांगून टाका. त्यावर लगेचच नंदूकाका म्हणतात कशाबद्दल? मग तेजस दागिन्यांबद्दल असं सांगतो. नंदूकाका सांगायला सुरुवात करतात, अगं मनुताई, खरं तर या सगळ्यात या देव माणसाची काही चूक नाही. जी काही चूक आहे ती माझीच आहे. मीच तुला आणि साहेबांना काही खरं सांगू शकलो नाही. अगं पण त्यावेळेस खरं सांगावं अशी परिस्थितीच नव्हती. साहेबांनी तुझं लग्न ठरवलं होतं, ती आपल्याला मिळालेली वीटभट्टीची सगळ्यात मोठी ऑर्डर, पण अचानक ती ऑर्डर कॅन्सल झाली. अगं जर त्यावेळेस तेजस साहेबांनी तुझे दागिने गहाण ठेवले नसते ना, तर तुझ्या लग्नाचा मंडपसुद्धा उभा राहिला नसता. म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागलं. ऑर्डर कॅन्सल झाली आणि मंडपवाला, डेकोरेशनवाला, जेवणावर सगळ्यांना पैसे द्यायचे होते. आता तू आणि साहेब परत ती ऑर्डर पुन्हा मिळवायला गेला होतात, पण मिळालीसुद्धा ती ऑर्डर आणि पुन्हा कॅन्सल झाली. म्हणून मग तेजस साहेबांनी आम्हाला ही आयडिया सुचवली की आपण दागिने गहाण ठेवून पैसे आणू शकतो. म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं. अगं उलट या देव माणसावर जर तू या गोष्टीमुळे राग धरला असशील तर तो सोडून दे. खरं तर यांनी आपली खूप मदत केली. अगं आम्ही टॅक्स भरला नव्हता, यांनी तर येऊन आपला टॅक्ससुद्धा सगळा वेळेवर भरला. म्हणून तर आपल्या साहेबांवर चौकशी बसली नाही, नाहीतर कारवाई झाली असती साहेबांवर. त्याबरोबर मानसी म्हणत असते, झालं, या माणसाची वकिली करून झाली नंदूकाका. त्यावर नंदूकाका मानसीकडे बघायला लागतात. मानसी म्हणत असते, आता मी तुम्हाला यांची खरी बाजू सांगते. आणि मग मानसी ही लगेच नंदूकाकांना सांगायला लागते, मला सांगा हे तुम्हाला कोण म्हणून भेटायला आले होते नंदूकाका? त्यावर लगेच मालकांना हे ऑफिसर म्हणून भेटले, सरकारी अधिकारी ग. त्यावर मानसी म्हणते, काही सरकारी अधिकारी वगैरे नाही आहेत हे नंदूकाका. अहो खोटं बोलले तुमच्याशी, फसवायला आले होते, हे बाबांना लुबाडायला आले होते. आता हे ऐकून मात्र नंदूकाकाला सुद्धा तेजसचा खूप राग येतो. नंदूकाका हा तेजसला म्हणायला लागतात, काय रे, काय म्हणालस तू? आता इतका वेळ साहेब, तुम्ही वरून डायरेक्ट नंदूकाका तू आणि काय रे वरती आलेले असतात. तेजस हा काही बोलत नसतो. तर नंदूकाकांना आठवायला लागतं की पहिल्यांदा मानसीच्या वडिलांना म्हणजे संपतरावांना जो हार्ट अटॅक आला होता त्यालासुद्धा तेजसच जबाबदार होता. आणि मग लगेच आता नंदूकाका तेजसला म्हणायला लागतात, तुझ्यामुळे सगळं घडलं. माझ्या मालकांना फसवलंस तू, त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांना पोलिसांचा धाक दाखवून पैसे घेतलेस. म्हणून ताई तुला माहिती आहे का, मालकांना पहिला हार्ट अटॅकसुद्धा याच्यामुळेच आला होता. आता मात्र हे ऐकून मानसीचा आणखीन जास्त संताप होतो. तर आता दुसरीकडे हळदी कुंकवाची सगळी तयारी झालेली असते, पण अजून मानसीचा काही पत्त्या नसतो. आता सुनंदा ही तेजसला सांगत असते, तेजस बाळा, आता तूसुद्धा जा इकडनं. आपल्या घरातले कोणीच पुरुष इथे नाही आहेत ना, सगळ्या बायका आहेत, तू जा. त्यावर तेजस म्हणतो, लकी चॅम्प आज नक्की इथे येणार. त्याबरोबर लगेचच आता गायत्री वहिनी ही म्हणायला लागते की अरे ती येईल रे, पण तू तिचा जो काही विश्वासघात केला आहेस त्याचं काय? आता मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. गायत्री खूप जास्त आनंदी असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आता आजचा व्हिडिओ इथेच संपूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.